संजय दत्तनं जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का, त्याला कधी आणि का पॅरोल फरलो मिळाला अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आली। मात्र या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल असं विचित्र उत्तर जेल प्रशासनानं दिलंय। पहा हा स्पेशल रिपोर्ट। संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरतात का? आरटीआय अंतर्गत माहिती देण्यास संजय दत्तची परवानगी घ्यावी लागणार? जेल प्रशासनाचं अजब उत्तर। आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजय दत्त बाबत अनेकदा माहिती अधिकारांतर्गत विविध अर्ज केले, पण जेल प्रशासनाने कायदे आणि नियम सांगत माहिती देण्यास नकार दिला। संजय दत्त विरोधात अनेक याचिका केल्या असल्याने माहिती मिळवण्याआधी संजय दत्त कडून परवानगी आणा असं अजब उत्तर सरकारी यंत्रणांनी प्रदीप भालेकर यांना दिलं। प्रशासनाने मला 20/4/2016 रोजी पत्राचं उत्तर दिलं की संजय दत्त याने ते पत्र दिलं आहे कारागृह प्रशासनाला की त्याची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये। आम्ही ही वैयक्तिक माहिती त्याची मागितलीच नव्हती की संजय दत्त काय खात पित होता, संजय दत्त काय करत होता, संजय दत्त झोपताना काय घालत होता, किंवा संजय दत्तच्या फॅमिलीची संपत्ती स्थिती किती आहे, संजय दत्तला त्याची पत्नी किती वेळा येऊन भेटली, ह्या काही वैयक्तिक माहिती आम्ही मागितलेल्या नाहीत। संजय दत्त जेलमध्ये कोणत्या फॅक्टरीत काम करत होता, तो काम करत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज, संजय दत्तने कोणत्या दिवसापासून शिक्षा भोगण्यास सुरुवात केली, कोणत्या दिवसापर्यंत शिक्षा भोगली, संजय दत्तला किती वेळा पॅरोल आणि फरलो मिळाला, पॅरोल आणि फरलोसाठी इतर कैद्यांचे अर्ज असतानाही संजय दत्तला प्राधान्य का मिळालं, जेलमधील संजय दत्तच्या वर्तणुकीची नोंद, संजय दत्त नंतर सुटलेल्या कैद्यांची माहिती भालेकर यांनी मागवली होती, पण ही माहिती देता येत नसल्याने संजय दत्तचं परवानगी पत्र घेऊन या असं उत्तर सरकारी यंत्रणांनी दिलं आहे। आम्ही ज्या न्यायालयीन विभागाशी संबंधित आहेत, ज्या प्रशासकीय विभागाशी संबंधित आहेत, अशाच माहिती त्याच्यामध्ये मागितल्या होत्या। तरीही कारागृह प्रशासनाने सेकंड उत्तर आम्हाला असं दिलं की जर तुम्हाला माहिती हवी असेल तर संजय दत्तची संमती घेऊन या, म्हणजे संजय दत्तची परवानगी घेऊन या, संजय दत्तची माहिती हवी असेल तर। म्हणजे अशा पद्धतीचं उद्धटपणे माहिती अधिकारी उत्तरं देत आहेत। तर ह्यामध्ये खूपच गंभीर असा प्रश्न उपस्थित होतोय की कारागृह प्रशासन ह्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे। संजय दत्त बाबत सरकारी माहिती पाहिजे असल्यास त्याची परवानगी घेऊन या असं उत्तर दिल्याने सरकारी यंत्रणांनी संजय दत्तसाठी कशा पायघड्या घातल्या होत्या त्याचा जणू लेखी पुरावाच सरकारी बाबूंनी दिला आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।